जावयाला प्लेग झाला होता, पण फक्त मुलीला घेऊन आलात? मेला का तो? हाच न्याय आहे त्यावरच्याचा. तू एका विधवेला पळवून आमच्या परंपरेचा जो नाश केला आहेस, त्याचे फळ तर तुला भोगावेच लागेल ना. बघितलास, पोरगी विधवा झालीये तुझी. अरे वा रे माझ्या देवा, धन्य आहेत तुझे नियम, आणि धन्य आहे तुझा खेळ, आणि धन्य आहे तुझी न्याय व्यवस्था. सकाळ पतूर तर बरा होता. मला बी जसं कळलं तसं मी लगेच इथे आलो. काय झालं आता? कसं आहे? नाही वाचलं शीटची. सकाळी मामाच्या घरून आला, त्यानंतर उलट्या बेल्ट्या केल्या, आणि त्यानंतर लगेच मी आला. आपल्या समध्यासनी सांभाळून राहावं लागेल. माहित नाही ह्यो आजार अजून गावामध्ये कोणाकोणाला होईल. बाली, चेतन, पूर्ण गावात आपल्या समाजातले जेवढे पण लोक आहेत त्या समध्यासनी सांगा आपली काळजी घ्यायला, लक्ष द्यायला स्वतःवर. हे साधी बिमारी नाहीये, हे महामारी आहे, महामारी. काय सेठजी? बरोबर बोलतोय शेठजी. रामजी, सेठजी, तो रामजीचा जावई ज्याला प्लेग झाला होता ना, मेला तो. आता तो आपल्या विधवा मुलीला बरोबर घेऊन आलाय. तर मग याच्या मरणाची बातमी आपण थोड्या वेळ लपवून ठेवूया, कारण याच्या मरण्याने एक मोठं कुंभाड रचल्या जाऊ शकतं. याच्या मरण्याचा आपल्या संपूर्ण समाजासाठी बलिदान देण्याचा वापर करू शकतो. मला काही समजलं नाही शेठजी. समजावतो तुला. आत्या, लेकचा काही इलाज नाही का? काय पर लय कमी लोक बरी होतात. ते वितावात जवळ येळेवर त्यांच्यावर इलाज केला जाईल. कुणाची काळजी वाटते बाळादादा तुला? भाऊजींची का ध्रुवची? आनंद, असं काय बोलतोयस तू? दोघांची बी काळजी वाटत असेल. बाबा, गंगा, आई, बाबा, गंगा दीदी आणि भीम आला आहेत. जावई बापू कुठे आहेत? हिचं कुकू कुठे आहे? ताई, 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 शांत हो ताई. ताई, रडू नको ताई. समजा कसं काय झालं? सांग भीम. स्पृश्य जातीमधल्या लोकांच्या भीतीमुळे इस्पितळात जाय नाही दिलं.
सत्यावर विश्वास ठेवला. योग्य इलाज झालं असतं तर बरं झाले असते. अरे ओ सुभेदार, बेशरम माणसा, तसं तर फार जबाबदारीच्या समजूतदारीच्या गोष्टी करतोस तू, पण प्लेगचा जीवाणू आणायच्या आधी तुझी जबाबदारी, तुझी समजूतदारी गहाण ठेवली होतीस का? जावई तर मेला तुझा, आता संपूर्ण गावाला संकटात टाकलंस. इथं जे काय होतं त्याच्या समजायची जबाबदारी आमची आहे. वय झालं तुमच्या मनासारखं, करा आता काय करायचं असेल ते. पण आता इथनं निघून जावा तुम्ही. अशा दुःखाच्या वेळेला आम्हाला तुमचे टोमणे नाही ऐकायचे. भीमाबाई, गंगाला आत घेऊन जा. मीरा, चल चल बाळा, चल चल बाळा, घरात जाऊ. चल चल, ये ये बाळा, चल. समजून नाटक आहे नाटक. म्या तुम्हा समदेसनी विनंती करतो, जा ना आणि आनंद साजरा करा. माझा जावई मेला म्हणून. काय शेठजी, जाताना तुम्ही हेच म्हणला होता ना, का माझा जावई मेला पाहिजे. जावा जावा, आनंद साजरा करा. आता इथं काय न्यायला आलाय? अरे मेला तर मेला, पण आम्ही नाही मारलाय त्याला. पण या कारणाने तुझ्या माध्यमातून आमच्या समाजातला माणूस मेलाय. पण बाबा तर आता आले आहेत, मग त्यांच्यामुळं तुमच्या जातीतला माणूस कसा मेला? ए भीमराव, आम्ही इतकं बी मूर्ख नाही आहोत. आम्हाला बी माहितीये, यो प्लेग उंदीर डासापासून पसरतो. या रामजी, तुझा जावई तर प्लेग न मेला ना, आणि तू त्याच्या सोबत होता, तर असू बी असू शकतं का कुठला डास तुला चावला असेल, आणि मग तू आमच्या गावात येऊन आमच्या समाजातल्या माणसाला संक्रमित केलं असेल, आणि त्याच्यातच त्याचा जीव गेला. रामजी, आपल्या इथं अजून 2 जण प्लेगमुळे मेले. काय? घ्या, मिळाली शिक्षा. यांच्या पापांची शिक्षा मिळाली. आमचा एक माणूस मेला होता, तुमची 2 माणसं मेलीत. हीच आहे पापांची शिक्षा. शेठजी, शेठजी, ते समजे गावामध्ये ते काय म्हणतात त्याला, ते प्लेग खूप वाईट पद्धतीने पसरतो. या शेठजी, जाऊन प्लेगला कसं थांबवायचं ह्याचा विचार करा. आजारी माणसांनी आपल्या गावात इंग्रज सरकारने लावलेल्या प्लेग कॅम्पात घेऊन जावा, म्हणजे बाकीच्या माणसांचा जीव तरी वाचेल. जावा जावा, आणि हा, चौथाची बी काळजी घ्या. काळजी घ्या म्हणतोय. चला भावांनो. चल पुरंजन, आपल्या समदेसनं वाचवायला पाहिजे. बाबा, पुरंजन काका, पुरंजन काका, हे घ्या. चला बाबा. तू नाही यायचं, तिकडे लय जीवाला धोका आहे. बाबा, इस्पितळात आपल्यावर ते औषध फवारलं होतं ना, मग थोडंफार तरी आपलं रक्षण होईल ना, आणि न्या आलं तर मदत बी होईल. आणि कोणाला बोलवायचं असेल तर मी जाऊन त्यासने बोलवून आणन. नाही, कुठं बी जाणार नाही, कुठंच नाही जायचं. या आजारामुळे जावई बापूंचा जीव गेला, आणि तुम्ही जा एवढं समजावून तुम्हाला स्वतः जायचंय? तुम्हाला तर माहित आहे ना, यो आजार एकदा पसरला का किती भयानक परिस्थिती होते. आई, नाही गेलो तर अजून लय लोक मरतील.
त्यातले एखादं भाऊजी नाहीतर बहीण बी असू शकतात. आणि या रोगापासून वाचण्यासाठी अजून बी बाकीचे मार्ग आहेत ना, ते वापरू आम्ही. चला बाबा, घ्या पुरंजन काका. नाही भीम बाळा, तू अजून लहान आहेस, घरातच राहा. पुरंजन, ह्यो नाही ऐकणार. जसा ह्यो विचार करतो ना, तसा तो आपली मदतच करणार. नाहीतर कोणाचा बाप आपल्या बरोबर आपल्या पोराचा जीव संकटात टाकल. बाबा, आम्ही बी तुमच्या संग येतो. आम्ही पण घरात जा येणार. आधी. जा म्हटलं ना. समद्यांना भीमाने बाबासारखं वागायची गरज नाही. जा आतमध्ये. हे बघ बाळा, हा महारोग आहे. याच्याशी आपल्याला लढायचं आहे. तुम्ही समधी आता इथंच थांबा. जेव्हा आम्हाला मदतीची गरज लागल तेव्हा या. ही सैन्याची पद्धत आहे. जेव्हा एक तुकडी लढण्यासाठी जाते तेव्हा दुसरी तुकडी त्यांच्या माग लढण्यासाठी तयार असते. अगदी तसंच तुम्ही भी तयार राहा. चल भीम. बाबा आपल्याला कुठल्याच गोष्टीचे लायक नाही समजत. नाही, असं काय बी नाही आहे. असं काय बी नाही बाळा. तुमचं बाबा जे बी काय करतात ते विचार करूनच करतात ना. ते म्हणलेत ना की गरज पडल्यावर तुम्हाला बोलवतील. तो पण तर वाट बघा ना. जा आतमध्ये जा. यानंतर समजावलं मी ताई. पर मला हे समजत नाही की हे का निघून गेले असे. भाऊला कोण थांबवू शकतं बाई. ते बी अशा यायला जेव्हा समद्यांच्या जीवावर बेतलंय. कुणाला कुणाला तर त्यासाठी उभंच राहावं लागेल. चल चल गंगाकडे जाऊया. चल चल. आपल्याला पण जाऊन आपल्या समाजातल्या लोकांना बघायला पाहिजे. त्यांना पण मदत होईल आपली. तुझं डोकं खराब झालंय का? तुला कल्पना आहे किती गंभीर आजार आहे तो, किती लवकर पसरतोय, आणि तू त्यांना भेटण्याचं बोलतोय. या बिमारीपासून जेवढं लांब राहू तेवढं चांगलं. सेठजी बरोबर बोलताय. आणि तशीही ही अस्पृश्यांनी केलेल्या पापांची शिक्षा आहे, जी संपूर्ण गावाला भोगावी लागेल. लय चूक केली आपण. त्या लोकांनी गावात येऊच द्यायला पाहिजे नव्हतं आपण. अरे मूर्खा, जरा विचार कर. जर त्या लोकांना गावात येऊ दिलं नसतं तर या महामारीचा दोष कोणाच्या डोक्यावर ठेवला असता? विचार कर. हेटजी, बरोबर बोलताय तुम्ही एकदम. या महामारीचा दोष कुणाच्या ना कुणाच्या डोक्यावर ठेवावाच लागल. आता तर तो वरचाच ठरवेल की कोण जिवंत राहील आणि कोणाला मरावं लागेल. मंजुळा, जरा हात लवकर चालव बाई. आणि समद्यांनी काढा पिऊन घ्या. आताच्या घडीला तब्येती जपणं लय महत्वाचं आहे. गंगा, मला माफ कर. मी चांगला नवरा नाही बनू शकलो. हारलो या परिस्थिती समोर. वहिनी, हे गरम पाणी जरा गंगाला पाच बरं. वय आई, तुझा मी हे करतो. हे सगळे दुःख माझ्याच नशिबात लिहिले. ते प्लेग न मेले, पर म्या नाही मेले. दर येळी मी भांडायचे त्यांच्या संग. ते काही दिवसानं बॉम्बेला जाणार होते आणि माझं भांडण झालं त्यांच्या संग, आणि ते त्याच दिवशी गेले. न ते त्या दिवशी गेले असते, न हे समज झालं असत. गंगा, नशिबाला दोष देत बसशील तर तुझी तब्येत आणखी बिघडल.
जे काय बी झालं ते तुझ्यामुळं नाही झालं. घे. पण नशिबी तर हेच लिवलंय ना. नाही, नशीब तुझं नाही, तुझ्या आईचं फुटकं. इतक्या यायला पोटोशी राहिले पर समधी काय जगली नाही. आणि जी जिद्दी राहिली त्यांच्या आयुष्यातल्या अडचणीत संपत नाही. वहिनी शांत हो. आता तुला बी धीर धरणं लय गरजेचं आहे. आणि कुणाचं बी नशीब फुटकं नाही आहे. काही गोष्टी अशा घडल्या ज्या नाही व्हायला पाहिजे होत्या आणि त्या गोष्टीचं लय दुःख आहे. आम्हा समध्यासनी आहे. पर आपल्या समध्यांना या दुःखाशी लढावं लागल. एकमेकांशी हे दुःख वाटून घ्यावं लागेल. तिचं दुःख कसं वाटायचं ताई, जिनं आपला नवरा गमावलाय. वैदी, जे झालंय ते आता बदलू नाही शकत. पण आपण तिला ह्याची जाणीव नाही करून देऊ शकत. तिच्या नवऱ्याच्या जाण्यानंतर तिचं आयुष्य उजाड नाही झालं. हळूहळू समज नीट होईल बघ. काय बी नीट होत नाही ताई. एक विधवा बाई, एक नवऱ्यानं सोडलेली बाई याच्यात काही फरक नसतो बाई. मी बरी नाही आहे. इतकी वर्ष तुमच्या बरोबर राहते, आनंदात आहे. आणि गंगा बरोबर तिची पोरं बी आहेत. वहिनी, काळ लय ताकदवान असतो. काळाबरोबर समज नीट होईल. हळूहळू ती तिच्या पोरांबरोबर जगायला शिकल. बस, ना आपण हरायचंय ना तिला हरू द्यायचंय. हे घे, गरम गरम काढा तिला पाच. आंघोळ केल्यावर जरा बरं वाटेल. मी काहीतरी खायला करते. जबरदस्तीने झालं तरी काहीतरी खायला द्यावं लागेल. आपण समधी मिळून तिला एकटं नाही पडू देणार. आपण समधी एकत्र असू तर अगदी लवकर तिचं दुःख कमी होईल ग. आई, जा. गंगा, चल, तुम्ही समध्यानी हा गरम गरम काढा पिऊन घ्या. काळजी घेणं लय गरजेचं आहे. नाहीतर ह्यो आजार पटकन घेऊन टाकल. यासने इस्पितळात घेऊन चला. कसं हॉस्पिटलात जाणार? एकदा झालं प्लेग झाला तो कसा जगेल बाबा? डॉक्टर वाचवतील. माझ्या ताईला बी प्लेग झाला होता. तिला आम्ही इस्पितळात घेऊन गेलो आणि ती आता एकदम बरी होऊन घरी आली आहे. भीमराव आणि रामजी भाऊ, तुम्ही लोक सुद्धा आमच्यापासून दूर राहा, नाहीतर आम्हाला बी आजाराची लागण होईल. मूर्खासारखं काही बी बोलू नका. एखाद्याला असा प्लेग होत नाही, याला इस्पितळात घेऊन जावं लागल. रामजी भाऊ, आम्ही लय याला स्पर्श करणार.
ज्याला कोणाला बी घेऊन जायचं तो घेऊन जाईल, पण आम्ही याला हात नाही लावणार बस. अरे समजून घ्या की. बाबा आपणच घेऊन जाऊया यासनी. नाही भीमबाळा, तू कुठं नाही जायचं. आम्ही दोघे याला घेऊन जातो इस्पितळात. अहो या मदत करा.